गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे अवतार पुरुष. त्यांचे चमत्कार हे लोकांना थक्क करणारे असले तरी त्यामागचा उद्देश नेहमी भक्ताची श्रद्धा दृढ करणे हाच होता. एकदा अक्कलकोटमध्ये भयंकर दुष्काळ पडला. पाणी नाही, अन्न नाही, लोक त्रस्त झाले होते. स्वामी समर्थ रोज मधुकरी मागत असत, पण त्या दिवशी गावकऱ्याकडे देण्यास काहीच नव्हते. सर्वजण खूप लाजत उभे होते. स्वामी समर्थांनी गावच्या वेशी बाहेर असलेल्या एका कोरड्या विहिरीकडे बोट दाखवले आणि म्हणाले, जा या विहिरीतून पाणी काढा. गावकरी घाबरले. ती विहीर वर्षानुवर्षे कोरडी होती. तरीही स्वामीच्या वचनावर विश्वास ठेवून काही लोक विहिरीजवळ गेले. त्यांनी दोर आणि बादली टाकली आणि आश्चर्य झाले. विहिरीतून गार स्वच्छ पाणी वर आले. क्षणातच गावात आनंद पसरला. लोकांनी ती विहीर भरभरून वापरली. दुष्काळातही पाण्याची कधीच कमतरता भासली नाही. गावकरी स्वामीच्या चरणी नतमस्तक झाले. स्वामी समर्थ तेव्हा म्हणाले, मी चमत्कार दाखवला नाही, तुमची श्रद्धा जागी केली. जिथे श्रद्धा असते तिथे अशक्य काहीच नसते. या चमत्कारातून संदेश असा की स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत. संकटाच्या वेळी गुरुचरणी पूर्ण विश्वास ठेवला तर मार्ग आपोआप सापडतो. म्हणूनच आजही भक्त म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय.